राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि याची झळ आता मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे। मुंबई लगत असलेल्या मीरा भाईंदरमध्ये पाण्याचा तुटवडा आहे आणि दिवसाआड पाणी पुरवठा होतो, त्यातही पाण्याच्या वेळा या ठराविक नाहीयेत। त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। मीरा भाईंदर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेलं शहर। दिवसेंदिवस हे शहर वाढतंय, मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत। मात्र पाण्याच्या बाबतीत या शहरातली परिस्थिती पहा। फक्त 5 मिनिटच पाणी येतं आणि आम्हाला 2 दिवस 3 दिवस ते जे कपडे धुतलेलं पाणी ते साचून लादी पुसून टॉयलेटसाठी यूज करावं लागतं। तर सोडून जावंसारखं वाटतं। आता राहण्याचंही ते होत नाही। पाण्याचं कारण कसं आता हे लाईफ टाईमच प्रॉब्लेम झाला असं वाटतंय। पाहुण्यांना तर आम्ही बोलतो की तुम्ही वाईट मानू नका, पण तुम्ही नाही येऊ नका, त्यांना स्पष्टच बोलतो। कारण आल्यावर त्यांचं इन्सल्ट झाल्यापेक्षा ते नाही आलेले परवडतात, म्हणून त्यांना आम्ही बोलतो आम्हीच येतो तुमच्याकडे। आमच्या इथे पाण्याचा खूप त्रास आहे। दुसरीकडे महानगरपालिकेकडून पाणी कपात केली जाते, मात्र पाणीपट्टीत 1 पैशाचीही कपात होत नाहीये। बरं, पाणीपट्टीचं बिल देण्यापूर्वी पालिकेकडून मीटर रिडिंगही केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। इथे समस्या पाण्याची भरपूर आहे। एवढी समस्या आहे की आता जे नेमलेले आहेत अधिकारी ते कधी येऊन मीटर पण चेक नाही करतात। म्हणजे बिलचे इश्यू झाले, पाणी कधी पण ते लोक ट्रॅमवरती सोडत नाही। लोकांना गैरसोय एकदम त्यांच्या माध्यमातून खूप गैरसोय होते आणि लोक खरोखर त्रास झालेले आहेत। त्यांचा बिल बघितल्यावर ना मला वाटतं 45% जास्त बिल पाठवतात जाणून बुजून। कारण मीटर चेक पण करत नाही आणि तुम्ही कुठे पण विचारा, कुठचा पण सोसायटीमध्ये जावा आणि विचारा की त्याला मीटर चेक करत, पण त्याची मीटर चेक करत नाही आणि त्याला फक्त अंदाजानं नाही 200-300 कमी करून तेच मीटर मला वाटतं गेल्या 4 वर्षापासून त्याला काही पाठवता येते। निवडणूक आली की पाण्याचा मुद्दा चर्चेत येतो। नेते मंडळी 24 तास पाणी देण्याचं आश्वासनही देतात, मात्र निवडणूक सरली की परिस्थिती जैसे थेच असते। मीरा भाईंदरमध्ये मुळात जे पाणी येत होता ते पाणी आजही येते, पण ते पहिलेपासून जसं मी पण विधानसभेत प्रश्न मांडला होता की आम्हाला पाणी कमी मिळते आणि आता नवीन UDPCR एवढे मोठे मोठे नवीन बिल्डिंग यायला लागले आणि त्यामुळे पाणी अजून कमी मिळते आणि त्यात गरमीत वापर अजून वाढलाय। तर हे सगळे एकत्र काढण्याचं पाणी कमी मिळायचं, पाणी कमी मिळत नाही पण पाणी कमी पडते असं मी सांगणार। आणि ते पाणी कसं आम्हाला वाढवता येईल त्यासाठी पण आमचा पाठपुरावा चालू आहे। सूर्या प्रकल्प किंवा इतर पर्यायांच्या माध्यमातून भाईंदरचा पाणी पुरवठा सुरळीत होणं गरजेचं आहे, अन्यथा शहरातल्या वाटा ओस पडायला सुरू होतील। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार या ठिकाणची रहिवासी संख्या ही 11.5 लाख आहे असं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात या शहरामध्ये 15 लाखाहून अधिक लोक वास्तव्य करतात। राहण्यासाठी मुंबई शहराला एक महत्त्वाचा पर्याय म्हणून या शहराकडे बघितलं जातं, मात्र या शहरात जर पाण्यासारख्या मूलभूत सुविधा लोकांना उपलब्ध झाल्या नाही तर लोक वास्तव्यासाठी या शहराला देखील दुसरा पर्याय शोधतील यात शंका नाही। कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मीरा भाईंदर। मीरा भाईंदर हे मुंबईच्या सीमेवरचे शहर। इथे महापालिका क्षेत्र आहे। इथे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांची मोठी वस्ती आहे। उंच उंच इमारती आहेत, पण या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी हंडे घेऊन रांगा लावाव्या लागतात। ऐकूयात त्यांच्या व्यथा बोल बिनधास्त मध्ये। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठीचा विशेष कार्यक्रम बोल बिंदास्त मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या आणि लोकांची मतं विविध विषयांवरती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। आज आपण आलो आहोत मुंबई लगतच असलेल्या मीरा भाईंदर या शहरामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं मीरा भाईंदर या शहराला पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय। एकीकडे वाढतं शहरीकरण, मोठमोठ्या इमारती या शहरात वाढत आहेत आणि त्यामुळंच या शहरातील मूलभूत सुविधांवरती ताण येतोय। सगळ्यात महत्त्वाचं, या शहरात आता 1 दिवस आड अपुरा पाणी पुरवठा होतो आणि त्यातही हे पाणी कमी पडत असल्यामुळं टँकर माफियांचा सुळसुळाट या परिसरात आपल्याला बघायला मिळतोय। महिला आहेत, पुरुष आहेत आणि त्यांच्या नेमक्या पाण्यासंदर्भातल्या काय समस्या आहे हे आपण जाणून घेतोय। तुम्ही मला सांगा, कशा पद्धतीने तुम्हाला पाणी मिळतं, वेळा ठराविक आहेत का आणि नेमकं पाण्याबद्दलचे तुमचे अनुभव काय आहे? पाणी हे 1 दिवस आड करून येतं आणि त्यात पण जसं आज बोलले की आज सकाळी येणार सप्लाय,
तर पालिकामधून. तर सकाळी येतो आणि मग 2 दिवस सकाळी येणार, तिसऱ्या दिवशी बोलणार की नाईटला येणार. तर त्या हिशोबाने अजून 1 दिवसाच्या ऐवजी 2 दिवस आड होऊन जातं, कारण आम्हाला तो दुसरा दिवस पूर्ण येतच नाही. ती रिक्षा येते, ती बोंबलून जाते की पाणी नाही येणार. पण आता असं आम्हाला त्रास हे आहे की अति गरमी आहे, उष्णता एवढा आहे. घरी आपल्या लहान लहान पोरं आहेत, त्यांना टॉयलेटला खेळून आले, सुट्टी आहे, तर आम्हाला पाणी लागतंच आणि पाणीच नाही आहे ज्या वेळेस आपल्याला पाहिजे. हे एवढी उष्णता आहे, लोकांना आंघोळी पाहिजे, प्रत्येक वस्तूला पाहिजे आणि प्लस सुट्टी आहे, तर पोरं पण घरी आहेत. आम्हाला हे एवढं होतं की पोरांना कुठेतरी पाठवावं लागतोय, असं आता आमची वेळ चालू आहे. कारण की बिलकुल पाणी येत नाही. टँकरवाल्याला फोन केला, आम्ही पैसे देऊन पाणी मागवतो, पण पाणी मागवायला टँकरवाल्याला फोन केला तर तो एवढा बिझी आहे की सकाळी फोन केला तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी येतोय. तर असं आमचं चाललं आहे, पैसे देऊन पण पाणी भेटत नाही आहे, अशी आमची परिस्थिती आहे सध्या. तुम्हाला मी विचारतो, अनेकदा तुमचं पाणी वेळेवर येत नसेल, रात्री बेरात्री तुम्हाला जागं राहावं लागते, असे काही अनुभव आले आहेत का तुम्हाला? नहीं, हमारे घर से चौथे माले पे है, तो वहाँ पे पानी की प्रॉब्लम होती है. सिर्फ 20 मिनट पानी आता है, उसमें भी पानी छोड़ेंगे तो उसमें हवा भर जाती है, तो वो पानी भी नहीं मिलता है हम लोगों को. लेकिन इसको लेकर यहाँ के जो स्थानीय कोई जो होंगे, महापालिका के कर्मचारी होंगे, तुम्हारे कॉरपोरेटर होंगे, उनसे कुछ आपकी बात होती है क्या, और क्या कुछ जवाब महानगर पालिका यहाँ की दे रही है? नहीं, अभी तक तो उनसे तो कोई बात नहीं की हमने. जी. हाँ, लेकिन सिर्फ कितनी सोसाइटी में बोलते हैं, लेकिन सोसाइटी वाले कुछ करते नहीं है. लेकिन आप मुझे बताइए, कितनी तकलीफ आपको इस पूरे जो पानी की किल्लत हो रही है, और आप बोल रहे हो कि आपके घर पे पानी नहीं चढ़ता है, तो कितनी तकलीफ का सामना करना पड़ता है पानी को लेकर? हाँ, तकलीफ का सामना तो करना ही पड़ता है. एक दिन छोड़ के एक दिन कभी कभी नहाने को भी नहीं मिलता है पानी की वजह से हमें. जी. हाँ. लेकिन आप मुझे बताइए, आप प्रॉपर कौन से गांव से बिलोंग करते हो? उत्तराखंड. आप उत्तराखंड से बिलोंग करते हो. उत्तराखंड में अगर मुंबई की छवि देखी जाए तो काफ़ी डेवलप सिटी माना जाता है मुंबई, और मुंबई से ही सटा ये मीरा भाईंदर शहर है. वहाँ पर पानी की ऐसी समस्या है, तो कहीं ना कहीं ये इतने बड़े शहर में ऐसी समस्याओं को लेकर अभी सवाल खड़ा हो रहा है. नहीं. आप मुझे बताइए, आप स्पीच. अच्छा, तुम्ही मला सांगा नेमकं या सगळ्या संदर्भात आता पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे या ठिकाणी कसा आहे, आणि एकीकडे तुमच्या भागात जर आपण बघितलं तर मोठमोठ्या इमारती होत आहे, इमारतींना पाणी मिळतं, मात्र तुमचं काय? हम लोग 3rd फ्लोर पे रहते हैं. 3rd फ्लोर पे 15 मिनट भी पानी नहीं है. नीचे वाले भरेंगे, फिर ऊपर अपने को पानी नहीं. टैंकर वाले को फ़ोन किया, 500 ml का 500 रुपया बोल रहे हैं. वो भी सुबह फ़ोन किया तो बोलते हैं मैडम कल सुबह तक आता हूँ. फिर अपने को कुछ नहीं, जो अपन बर्तन कपड़ा धोया वाला पानी में लादी पहुँच रहे हैं. ऐसा हालत है हम लोग का. जी. इसके लिए तो क्या करना चाहिए आपको, ऐसा लगता है? और कितने दिनों से आप ये देखो, अभी तो समर तो अभी शुरू हुआ है, जो धूपकाला है अभी शुरू हुआ है, लेकिन आपको ये समस्या कब से आ रही है? लेकिन अभी जो रिक्शा में अनाउंसमेंट होता है उनका जो मैसेज आता है 24 तास, लेकिन अपने को पानी आता है 62 आवर्स के बाद, तो बहुत प्रॉब्लम होता है. तो कितने दिनों से प्रॉब्लम आप देख रहे हो? हे अक्टूबर महीने से ऐसा ही है, बारिश जाने से नाटक चालू होता है ऐसा ही. जी. तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठे राहता आणि एकूणच तुमच्याकडे पाण्याची काय परिस्थिती आहे, आणि नेमकं काय वातावरण? पानी की परिस्थिति तो आज ऐसा नहीं कि आज 2 साल से 3 साल से, आज 30 साल से पानी की परिस्थिति है ऐसा. जब इलेक्शन आते हैं तभी नगर सेवक लोग आते हैं कि हम लोग यहाँ इतने पानी लाएंगे, 200 ml लाएंगे वगैरह, ज़्यादा 2000 ml लाएंगे वगैरह. लेकिन जब इलेक्शन आते हैं तभी वो लोग पानी अच्छे से छोड़ते हैं. फिर बाद में इलेक्शन होने के बाद पानी आता ही नहीं है बिल्कुल. जब हम लोग खाने के लिए, जब पानी नहीं आता है तो खाने के लिए भी बाहर से ऑर्डर करके भी हम लोग मंगाते हैं पानी. और फिर नहाने धोने के लिए भी बहुत तकलीफ़ होती है. बच्चे लोग घर पे भी है. फिर बाद में जब थोड़ा तकलीफ तो होता है, फिर समझते नहीं है कि क्या है. अभी आप मुझे बताइए, ठीक है, आप ठीक से बात कर रहे थे. आप मुझे बताइए कि यहाँ पर देखिए, मीरा भाईंदर मुंबई से सटा हुआ एक शहर है. यहाँ पर बिल्डिंगें बन रही है, उनको पानी बराबर से मिल रहा है, लेकिन यहाँ पर जो लोग पहले सालों साल से, आपने 30 साल का जिक्र किया, अब 30 साल से यहाँ पर रह रहे हो, आपको पानी नहीं मिल पा रहा, लेकिन बिल्डिंग को बराबर मिल रहा है बांधने के लिए. हाँ, बिल्डिंग को बराबर मिल रहा है, लेकिन वहाँ कालाबाजारी होती है पानी की. हम लोग भी आज, मैं भी खुद उसमें काम करती हूँ, उसमें पॉलिटिक्स में काम करती हूँ, लेकिन मुझे भी पता चल रहा है कि यहाँ पानी की कालाबाजारी होती है.
कितने सालों से होती है और पानी सप्लाई भी यहाँ दहीसर बोरीवली तक मीरा रोड का पानी वहाँ जाता है, इतना पता है मुझे। लेकिन हम लोग क्या कुछ बोल नहीं पाते, नगर सेवक के पास जाते हैं हम लोग और बोलते हैं उसको कि पानी कब आएगा कब नहीं, तो बोलते हैं हाँ हम लोग अभी 24 घंटे पानी की वो लोग अनाउंस करते हैं कि हम लोग मीरा रोड में 24 घंटे पानी लाएंगे वगैरह, लेकिन वो तो इम्पॉसिबल है कि 24 घंटे तो ठीक है, लेकिन दिन भर दिन पानी कम होते जा रहा है। तो पूरा दो 24 घंटा नहीं दे रहे, मराठी 24 तास नाही देते ना, कमीत कमी 2 तास तरी द्या आम्हाला। आम्ही कंटाळून गेलेलो आहे, पाणी येतच नाही आमच्या बिल्डिंगांना आणि सगळ्या महिला वर्ग कंटाळे, अक्षरशः पाहुणे लोकांनी सुद्धा येणं बंद केलं। आता असं नाही होणार की बुवा आता जवान मुले त्यांना मुलीच देणार नाही कोणी, अशी गावात परिस्थिती, अशी परिस्थिती मीरा भाईंदरची तर नाही होणार ना, ही भीती वाटते। तरी कृपया सर्व नेत्या लोकांना बी आम्हाला हात जोडून विनंती करतो की कृपया इथे पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करा। जसे आता ह्या भाभी बोलल्या की बुवा इथे इलेक्शन असेल तरच लोक देतात, ही सत्य परिस्थिती सर। मला येऊन इथे 6 वर्ष झाले आणि मी 6 वर्षापासून ऐकते की 24 तास मीरा रोडमध्ये पाणी येईल, 24 तास सोडा इथे 5 मिनिटं पण पाणी येत नाही। पाणी 10 मिनिटं सोडलं तर प्रेशर नसतो, आम्ही कपडे धुतो तेच पाणी आम्ही बाथरूममध्ये यूज करतो, अशी परिस्थिती आहे। कधी कधी तर असं होतं की 2 दिवस पाणी नाही तर जेवणासाठी आम्हाला हॉटेल्समध्ये जावं लागतं, अशी परिस्थिती। आम्ही तक्रार तर भरपूर केली पण त्याचा काही उपयोग होत नाही आहे। अच्छा, सोसायटीकडनं पण आम्ही आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरी चेअरमॅनला पण सांगितलं आहे की तुम्ही पुढे जा, पाईपलाईन चेंज करके देंगे, पाईपलाईन नाही, पण मला असं वाटतं की माझा अनुभव आहे की जे नवीन बिल्डिंग्स बनतात सगळं पाणी तिकडे जातं आहे। कारण पहिला मी जेव्हा इथे 6 वर्षापूर्वी होती तर 2 टाईम पाणी यायचं, रात्री 9 वाजता आणि सकाळी 6 वाजता व्यवस्थित पाणी होतं, पण हळूहळू ते पाणी कमीत होत चाललं आहे। आता पाण्यासाठी काहीच हे नाही आहे, फक्त येतात बोलतात अरे 24 घंटा पानी हो जाएगा, अभी बस मीरा रोड का हम ये सब काम चल रहा है, 24 घंटे में आपको पूरा 24 घंटे आपके लिए पानी रहेगा, पण 5 मिनिटं पण पाणी नाही। मोठमोठ्या इमारती आपण जर बघितलं तर मुंबईपासून येताना मोठमोठ्या इमारती या ठिकाणी बांधताना दिसत आहे, मग त्यासाठी पाणी कुठून येतं असं ते वाटतं? इकडचंच पाणी तिकडे जात आहे ना सर, इकडचंच पाणी तिकडे सप्लाय होत आहे। जेव्हापासून जास्त बिल्डिंग्स वगैरे बनली इथे पाणी कमी झाले, जुन्या बिल्डिंगला पाणी कमी झाले, अच्छा, तिथे पाणी जास्त जाते, त्यांना कसं काय पाणी भेटतं व्यवस्थित, मग आम्हाला का पाणी नाही, आम्ही तिकडे जुने आहेत ना अच्छा। त्याच्यामुळे। इतर काही लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही मला सांगा नेमकं तुम्ही इथे किती वर्षापासून राहता आणि या सगळ्यांच्या आपण ज्या समस्या ऐकून घेतोय, काय एकंदरच ही परिस्थिती आहे? नमस्कार, मी इकडे 25 वर्ष रहिवासी आहे इकडे, मी C41 सेक्टर 5 मध्ये राहतो। आणि आता मी ऐकलं ते मॅडमांचा की मी पण कमिटी मेंबर आहे आमच्या सोसायटीमध्ये, आम्ही एवढा प्रॉब्लेम फेस करतो आहे ना आमच्या मेंबरचे, कारण आता आम्ही सर्व ठिकाणी बघू शकत नाही करायला ॲक्च्युली, की पाणी सोडताना पण आम्हाला विचार करतं किती पाणी सोडायचं काय करायचं, कारण पाणी एवढं येतच नाही। जर समजा पाणी 20 मिनिटं आला आमच्या सोसायटीमध्ये तर आम्हाला ते 5 मिनिटं सोडायला लागतं, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी पण पाणी ठेवायला लागतं, कारण एक दिवस पूर्ण पाणी ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी काय करायचं आम्हाला। तर आपण जर बघितलं तर मीरा रोड परिसर आता मुंबईकरांच्या तुलनेत किंवा एकूणच मीरा रोड डेव्हलप होताना दिसतंय आपल्याला। या ठिकाणच्या फ्लॅट्सची किंमत 80-80 लाख 1-1 कोटींपर्यंत या ठिकाणचा 1 BHK जातोय आता। असं असताना पाण्याची ही परिस्थिती, मला एकच प्रश्न विचारायचा महानगरपालिकेला की तुम्ही पाणी सोडतात 1 बाल्टी आणि तुम्ही ते पैसे पाठवतात जास्त, म्हणजे तुम्ही 15 दिवसात महिन्यामध्ये 15 दिवस पाणी सोडतात आणि तुम्ही जे बिल आता देतात ना तुम्ही ते डबल बिल येतात आमच्याकडे। आणि आम्ही ते बिलचा चौकशी केल्यावर महानगरपालिकेला गेलेलो 2-3दा गेलो मी, तिकडे गेलो नाही, बोला की या अधिकाऱ्याला भेटा, त्या अधिकाऱ्याला भेटा, याला भेटा, ते लेटर द्या। मी संतापलो, कंटाळलो मी 2 वर्ष तिकडे गेलो महानगरपालिकेला यासाठीच। मग एक पिऊनला विचारलं, पण पिऊन बाबा असं का होतं आहे ते, बोला साहेब यांची मिलीभगत आहेत, ते काय करत नाहीत, त्यांना जमा करायचे पैसे गोळा करायचं आहे आणि त्यांना काय फरक पडले नाही, तुला आपला पाणी इकडचा नवीन तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे मीरा रोड भाईंदरमध्ये, म्हणजे पाणीचे पैसे तुमच्याकडनं घ्यायचं आणि पाणी दुसऱ्याला द्यायचं, हेच चालू आहे। मी पण खूप त्रास घेतलेले आम्ही पाणीसाठी पण इकडे, कारण आम्ही आता अंडरवॉटर पाणी पण आम्ही टँक बनवले आहे आम्ही खाली, कारण पाणी साठल्यावर त्यामुळे ते पाणी परत सोडायला लागतं, तर आम्ही ते पण करतो आहे। आता खूप लोकांचा असा त्रास झाला आहे की मेंबर लोक आम्हाला असं चिडतं आमच्यावर की तुम्ही सोसायटीवर काय करतात, पण आम्हाला त्यांना हे पण कळायचं की आम्ही पण जे करतोय पण तुमच्यासाठी भल्यासाठी करतोय। आम्ही पाणी का सोडतो कमी, कारण आपल्या दुसऱ्या दिवशी पण पाणी लागेल आम्हाला, म्हणून आम्हाला एक सर्व ॲडजस्टमेंट करून आम्हाला ते करायला लागतं। पण आता एवढा पाणी कमी येतं आमच्याकडे आणि पाणी एवढा म्हणजे ते लोक बोलतात की 24 तास पाणी येणार आहे, पण 24 तास पाणी येत नाही, का येत नाही ते मॅडम बरोबर बोलली की तुम्ही ते रिक्षाला फिरतो घेऊन बोलायला की आज पाणी येणार नाही, आज स्टीम चेंज झाला आहे, त्याचं काम चालू आहे, दुसऱ्या दिवशी पाणी येणार, पण तिकडे येत नाही, त्याला बरोबर 62 hours लागतात पाणी यायला।
आणि त्या 62 आवर्समध्ये 3 दिवस आम्हाला पाणी कसं सोडायचं आहे तर आम्हाला बघायला लागतं. कारण बाहेर टँकर मागवला तरी टँकरवाला 2-2.5 रुपये त्याचं खाली घेत नाही आणि तो येत पण नाही. ते पण मॅडम बरोबर बोलली कसं टँकरचे एकूण आपण बघितलं तर काय टँकरचे रेट आहे, आणि जर टँकरवाल्यांना विकायसाठी पाणी मिळतं हे मीरा भाईंदरमधनंच आणत असेल की बाहेरून आणतात, तर मग लोकांना द्यायला का पाणी मिळू शकत नाही? तर प्रॉब्लेम असा आहे, जर तुम्ही 10,000 लिटरचा जर टँकर मागितला तर त्याची कॉस्ट आहे 3,000 रुपये, आणि 500 लिटरचा जर मागितलं तुम्ही टँकर तर त्याची कॉस्ट आहे 400 रुपये. अक्षरशः लोक एवढी कंटाळली आहेत. टँकरला जर तुम्ही फोन केलात पाण्यासाठी तर अक्षरशः 2-3 दिवस लागतात. पण ते टँकरमध्ये जे पाणी येतं ते नेमकं कुठून येतं? जर ते याच भागात भरत असेल, टँकर जर मीरा भाईंदरमध्येच भरले जात असेल, तर मग टँकरवाल्याला विकायसाठी पाणी बरोबर मिळतं आणि लोकांना द्यायला महानगरपालिकेला पाणी मिळत नाही. सर टँकरचा असा आहे, जिकडून महानगरपालिका जे टँक्स वगैरे असतील तिकडून टँकरवाले भरतात पाणी, जे फॅक्ट आहे. आता पण तुम्ही बघितलं तर या सोसायटीमध्ये बघा तुम्ही, अक्षरशः मोटर लावलेले आहेत आणि सिंटेक्सच्या टाक्या लावलेल्या आहेत पाणी येत नाही म्हणून. आणि टँकरनी सप्लाय, टँकर जर तुम्ही फोन केला टँकर बरोबर पाणी येतात. आता ही एक्झॅक्टली पाणी टँकर माफियांची लॉबी इकडे चालू आहे. काय चालू आहे ते एक्झॅक्टली आम्हाला पण अजूनपर्यंत कळलेलं नाही, कारण का पाणी अजिबात आम्हाला येत नाही. फक्त 20 मिनिटं ते 10 मिनिटं 15 मिनिटं पाणी फक्त येतं आम्हाला. खूप मोठा स्कॅम आहे ॲक्च्युली बघितला गेल्यावर. आम्ही 5 वर्ष बघतोय मी, आम्हाला पाठोपाठ ना सेम बिल येतो आहे. 15 दिवस पाणी सोडा किंवा 13 दिवस पाणी सोडा, बिल्स का सेम आहे सांगा आम्हाला. महिन्याचं 15 दिवस पाणी येतो आहे आणि ते 2 महिन्याचं बिल पाठवतात. आणि ते ॲक्च्युली बघितलं गेल्यावर ना मला वाटतं ते 40 to 45% बिल वाढत पाठवतात आहेत. आता कोण चौकशी करत नाही. आता आपलं काम करतात, सर्व फॅमिली इकडे येतात, कारण आपलं जे सेक्टर शांतीनगर ते आहेत ते सर्व मिडल क्लासवाले फॅमिली इकडे राहतात इकडे, तर सर्वांना काम करतात म्हणून कोण इथं बघत नाही. पण या मुद्द्यावर मी बोलतो आपल्याला आवाज केला पाहिजे, कारण हे मोठा स्कॅम चालू आहे खूप पाण्याचा. आणि मी पण ट्राय केलं आहे, जाता गोळ्या केल्या माणसाला, 2-3 माणसाला बोललो आहे मी, पण जाऊन चल मागून महानगरपालिका जाऊया, त्यांना विचारूया. पण आम्ही तिकडे जाऊन मला तिकडे काही उपयोग झाला नाही आमचा. तिकडे गेलो त्या लोकांनी आम्हाला सतवला, इकडे जावा, त्यांना ते लेटर द्या, तिकडे ते ऑफिसर तिकडे जावा. 16,000 रुपये म्हणजे आता विचार करा सर, 12 महिन्याचे किती पैसे, त्याच्यात गुणलेले 20 फ्लॅट, म्हणजे आम्हाला ते कसं म्हणजे परवडतच नाही असं झालेलं गंमत. इतकी आपण बघतोय या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न मीरा भाईंदर परिसरातला अत्यंत गंभीर झालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता लोकांमध्ये चिंता ही सतावती आहे की या ठिकाणी आता आपण राहायचं की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं विदारक जे परिस्थिती आहे की पाहुण्यांना देखील यांना घरी बोलवू शकत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. बरं, ही परिस्थिती मुंबईपासनं 100 किलोमीटर दूर 200 किलोमीटर दूर असती तर समजू शकलो असतो. मात्र मुंबईपासनं हाकेच्या अंतरावर जी आता मुंबईचा पर्याय म्हणून जे शहर ओळखली जातात, मीरा भाईंदर असतील, त्यासोबतच वसई विरार असतील, त्या भागात ही परिस्थिती आहे. नेमकं दर निवडणुकीच्या वेळी सूर्या या प्रकल्पाचं आश्वासन दिलं जातं, 24 तास पाण्याचं आश्वासन दिलं जातं. मात्र कधी ते पाणी यांना प्यायला मिळेल याबाबत अजूनही स्पष्टता नाही. आणि तोपर्यंत ही लोक इथे थांबतील का, हाही प्रश्न उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मीरा भाईंदर.